नमस्कार, मी सुवर्णा जोशी. जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. जगभरातल्या महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात बुलेटिनमध्ये बघूयात. पाकिस्तानच्या कराची शहरात अज्ञात हल्लेखोरांनी स्टॉक एक्सचेंजवर हल्ला केला. या हल्ल्यात 2 सुरक्षा रक्षक, 1 पोलीस कर्मचारी जखमी झालाय तर 3घांचा मृत्यू झालाय. इमारतीच्या सुरक्षेकरता तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांनी 4ही हल्लेखोरांना ठार केलं. अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यात ट्रम्प समर्थक आणि विरोधक एकमेकांना भिडले. ट्रम्प यांच्या विरोधात काही लोक घोषणा देत होते. त्यांना ट्रम्प समर्थकांनी अटकाव केल्यानंतर इथं तणाव वाढला. ट्रम्प यांच्या एका समर्थकानं व्हाईट पॉवर नारा दिल्यानंतर त्यांच्या विरोधकांनी त्यांना नाझी वंशवादाचे पुरस्कर्ते असं संबोधल्यानं वातावरण तापलं. अमेरिकेमध्ये ब्लॅक लाईव्ह मॅटर चळवळीनं चांगला जोर धरलाय. पोलिसी अत्याचाराच्या कहाण्या सांगणारे अनेक व्हिडिओ आता व्हायरल होऊ लागलेत. अनेक जण स्वतःहून पुढे येत आहेत. या व्हिडिओच्या माध्यमातून कशा प्रकारे आपल्याला हीन वागणूक मिळाली ते सांगतायत. वर्णद्वेषामुळे आपल्याला अनेक संधी नाकारल्या गेल्याची तक्रारही अनेकांनी केली आहे. जगभरात वर्णद्वेषाविरोधातील चळवळीनं जोर धरला. या पार्श्वभूमीवर बेल्जियममधील हॅले शहरामध्ये 2 वसाहतवादी दिग्गजांच्या स्मारकाबाबतही पुनर्विचार सुरू आहे. कांगो देशातील लाखो लोकांच्या मृत्यूकरता जबाबदार असल्याचा आरोप असणाऱ्या बेल्जियमचा राजा लिओपोल्ड दुसरा याच्या थडग्यावर मर्डरर असं लिहिण्यात आलं होतं. तर आफ्रिकेमध्ये अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या बेल्जियमचा लेफ्टनंट जनरल बॅरन अल्फॉन्सन यांच्या पुतळ्यावरही निषेधाच्या घोषणा लिहिण्यात आल्या. अमेरिकेतील वंशवाद विरोधी चळवळीच्या निमित्तानं अनेक पुतळे हटवण्याची मागणी करण्यात येते. लॉस एंजल्समध्ये विमानतळाजवळचा जॉन वेन यांचा पुतळा हटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ऑरेंज काउंटी विमानतळाजवळ हा पुतळा आहे. वेन यांनी त्यांच्या काळात वर्णद्वेषाला समर्थन केल्याचा विरोधकांचा आरोप आहे. गायिका बियॉन्सी हिनं ब्लॅक इज किंग या आपल्या नव्या अल्बमची घोषणा केली आहे. Beyonce.com या अल्बमचा टीझर जारी करण्यात आला आहे. हा अल्बम पुढच्या महिन्यामध्ये रिलीज होणार आहे. ब्लॅक इज किंग हा कृष्णवर्णियांना येणाऱ्या अनुभवांच्या आधारे चित्रित करण्यात आला आहे. अमेरिकेतील सिएटल भागामध्ये आंदोलनकर्त्यांकरता खास कम्युनिटी किचन सुरू करण्यात आलंय. इथं आंदोलनकर्ते मोठ्या संख्येनं तंबू ठोकून राहत आहेत. ब्लॅक लाईव्ह मॅटर चळवळी अंतर्गत सुरू असलेल्या या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता आता अनेकांनी आंदोलनकर्त्यांना अन्न पुरवायला सुरुवात केली आहे. अनेकांकडून या आंदोलनकर्त्यांना मोफत जेवण आणि नाश्त्याची सोय केली जाते. अमेरिकेतल्या शिकागोमध्ये प्राईड परेड अंतर्गत एका मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. LGBTQ या समुदायातील लोकांनी या मोर्चाला मोठ्या संख्येनं हजेरी लावली. यंदा कोरोना व्हायरसमुळे शहराची वार्षिक परेड रद्द करण्यात आली आहे. रिओ दी जानेरोमध्ये ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेयर बोल्सोनारो यांच्या विरोधात झालेल्या निदर्शनादरम्यान काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. कोपाकाबाना या बीचवर जमा झालेल्या निदर्शकांवर लक्ष ठेवण्याकरता मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी एका समलिंगी महिलेशी पोलिसांनी गैरवर्तणूक केल्याच्या आरोपावरून गोंधळ सुरू झाला. आक्रमक आंदोलकांना पांगवण्याकरता पोलिसांनी अश्रुधुराचा मारा केला. तैवानची राजधानी तैपैमध्ये वार्षिक प्राईड परेडचं आयोजन करण्यात आलं होतं. LGBTQ समुदायातील अनेक जण या परेडच्या निमित्तानं एकत्र आले होते. अनेकांनी इंद्रधनुष्य रंगाचे मास्क परिधान केले होते. तैवानमध्ये समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता देण्यात आलेली आहे. लंडनमधील प्राईड परेड रद्द केल्यानंतरही LGBTQ या समुदायाचे अनेक जण एकत्र जमले होते. डिजिटल प्राईड परेडच्या माध्यमातून शहरातील मोठमोठ्या स्क्रीन्सवर LGBTQ समुदायाबाबत संदेश प्रसारित करण्यात येत होते. भेदभावाची वागणूक थांबवा, सगळ्यांना सन्मानानं जगू द्या अशी मागणी या माध्यमातून करण्यात येत होती. रविवारी शिकागोमध्ये LGBTQ समूहातील हजारो जणांनी आंदोलन केलं. शहरात दरवर्षी काढण्यात येणारी परेड यंदा कोरोनामुळे रद्द करण्यात आली आहे. मात्र यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाल्याचं बघायला मिळालं.
LGBT समूहाला पाठिंबा देण्याकरता रविवारी जेरुसलेममध्ये प्राईड रॅली काढण्यात आली। 100हून अधिक जणांनी या प्राईड परेडमध्ये सहभाग घेतला होता। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत ही परेड काढण्यात आली। ऑस्ट्रेलियातल्या न्यू साऊथ वेल्स राज्यातील विरोधी लेबर पार्टीचे सदस्य शाओकेट मोसेलमेन यांची चीनसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपावरून चौकशी सुरू आहे। पोलीस आणि इतर संस्थांनी त्यांचं घर आणि कार्यालयाची तपासणी केली। आपण कधीही देशाशी गद्दारी करणार नाही, तसंच चौकशीत पूर्ण सहकार्य करत असल्याचं मोसेलमेन यांनी सांगितलं। रशियामध्ये सर्वसामान्यांच्या कोरोना संदर्भातील मास टेस्टिंगला सुरुवात झाली आहे। अँटीबॉडी टेस्ट करून घेण्याकरता मोठ्या संख्येने नागरिक रांगेत उभं असल्याचं चित्र बघायला मिळतंय। ही चाचणी विनामूल्य असून त्यावरून देशात कोरोना संक्रमण किती पसरलंय याचा अंदाज येईल असं आरोग्य विभागानं स्पष्ट केलं। ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया राज्यानं परदेशातून परतणाऱ्या सगळ्या प्रवाशांची कोरोना चाचणी करण्याचं ठरवलंय। याच राज्यात मोठ्या संख्येनं कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत। या संख्येवर आळा घालण्यासाठी परदेशातून आलेल्यांना 14 दिवस हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात येणार असून त्यांची 10व्या दिवशी चाचणी केली जाणार आहे। चीनची राजधानी बीजिंगमधला संसर्ग रोखण्याकरता मास टेस्टिंग केलं जात आहे। 7.5 लाख लोकांच्या न्यूक्लिक ॲसिड चाचण्या आणि 3.5 लाख लोकांचे नमुने गोळा करण्यात आलेत। या मास टेस्टिंगमुळे शहरात नेमक्या कोणत्या भागात संसर्ग झालाय आणि किती प्रमाणात पसरलाय हे कळायला मदत होणार आहे असं प्रशासनाचं म्हणणं आहे। इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी कोरोना संसर्गाची प्रकरणं वाढत असल्यामुळे चिंता व्यक्त केली आहे। कोरोनाची ही दुसरी लाट आहे की नाही हे माहीत नसलं तरी सरकार सतर्क असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्याच्या उपाययोजनांवर मंत्रिमंडळात चर्चा करून लवकरच निर्णय घेऊ असं त्यांनी सांगितलं। इंग्लंडच्या गृहसचिव प्रीती पटेल यांनी नागरिकांनी जबाबदारपणे वागावं असं आवाहन केलंय। विनापरवानगी एकत्र जमणं, सरकारच्या निर्देशांचं पालन न करणं, बेपर्वाईनं फिरणं, नागरिकांच्या कृतीवर त्यांनी या सगळ्या परिस्थितीत चिंता व्यक्त केली आहे। कोरोना देशातून हद्दपार झाला नसून नागरिकांकडून अशीच बेपर्वाई दाखवण्यात आली तर पुन्हा रुग्णसंख्या वाढू शकते अशी भीती पटेल यांनी व्यक्त केली। जपानमधल्या टोकियोमधील डिस्नेलँड पुन्हा पर्यटकांकरता खुलं करण्यात आलंय। तब्बल 4 महिन्यांनी हे थीम पार्क उघडण्यात आलंय। इथं येणाऱ्या पर्यटकांची काटेकोर तपासणी करूनच त्यांना आत सोडलं जाणार आहे। जास्त तापमान असणाऱ्यांना प्रवेश दिला जाणार नाहीये। तसंच सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर असे उपाय सुद्धा योजले जाणार आहेत। ब्राझीलमध्ये रविवारी 30,476 नवे रुग्ण आढळून आले आहेत। आता देशातील कोरोना रुग्णांचा आकडा 13,44,143 वर जाऊन पोहोचलाय। गेल्या 24 तासात 552 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। आतापर्यंत 57,622 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। तर आतापर्यंत 7,33,848 जण कोरोनामुक्त झाले। चिली हा देश कोरोनाचा हॉटस्पॉट बनवू लागलाय। कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असतानाच कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाणही दिवसेंदिवस वाढत चाललंय। मृत्यूचं प्रमाण जास्त असल्यानं रोज मोठ्या प्रमाणात अंत्यसंस्कार केले जात आहेत, पण त्यामुळे अनेकांना आपल्या प्रियजनांना शेवटचा निरोपही देता येणं शक्य होत नाहीये। चीनमध्ये आज नवे 12 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेत। बीजिंगमध्ये नवे 5 कोरोना रुग्ण आढळून आलेत। एकाचा मृत्यू झाल्याचीही नोंद आहे। चीनमध्ये आतापर्यंत 1,907 कोरोना रुग्ण आढळलेत। यातील 1,823 जण कोरोनामुक्त झालेत। केवळ 84 जणांवर सध्या उपचार सुरू आहेत। अमेरिकेत कोरोना रुग्णांचा आकडा 25,44,418 वर जाऊन पोहोचलाय। तर आतापर्यंत 12,05,768 जणांचा मृत्यू झालाय। यातील न्यूयॉर्कमध्ये 31,397 जणांचा मृत्यू झालाय। तर गेल्या 24 तासात ॲरिझोनामध्ये 3,857 नवे रुग्ण आढळून आलेले आहेत। इटलीमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। देशाचे पंतप्रधान सर्जिओ मॅट्रेला यांनी सगळ्यांना श्रद्धांजली वाहिली। त्यासाठी एक छोटासा श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला संपूर्ण देशातील विविध शहरांमधले 243 महापौर उपस्थित होते।
न्यूयॉर्क शहरातील सेंट पॅट्रिक कॅथेड्रल चर्चमध्ये 3 महिन्यांनंतर सामूहिक प्रार्थनेचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र चर्चच्या क्षमतेच्या केवळ 25%च लोकांना चर्चमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. तसंच प्रार्थनेवेळी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं अनिवार्य असणार आहे. अमेरिकेचे उपाध्यक्ष माईक पेन्स यांनी टेक्सासमधील रहिवाशांना, विशेषतः तरुणांना कोरोनापासून बचाव करण्याकरता मास्क घालण्याचं आवाहन केलं. सध्या अमेरिकेमध्ये वाढत्या रुग्णांचं कारण हे नियमांचं केलं जाणारं उल्लंघन असल्यानं या व्हायरसपासून बचाव करण्यासाठी मास्क घालणं आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले. दक्षिण कोरियामध्ये सोमवारी नवे 42 कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं प्रशासनानं कडक निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत दक्षिण कोरियामध्ये 12,757 नवे रुग्ण आढळून आले आहेत, तर 282 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यानं समुद्रकिनारे बंद ठेवण्यात येणार असल्याचं म्हटलंय. तसंच सार्वजनिक कार्यक्रमांवरही निर्बंध घालण्यात आलेत. फ्लोरिडामध्ये रविवारी 8,500 कोरोना रुग्ण आढळले. 24 तासात 29 जणांचा मृत्यूही झाला. स्पेन आणि इंडोनेशियातील प्रकल्प बंद करण्याचं निसान या वाहन कंपनीनं ठरवलंय. सध्या या प्रकल्पात काम करणाऱ्या लोकांना अर्धा पगार देणार असल्याचं कंपनीच्या प्रवक्त्यांनी म्हटलंय. खर्च कपात, इलेक्ट्रिक कार अशा विविध मार्गाने कंपनीचा तोटा कमी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं व्यवस्थापनानं सांगितलंय. कोरोनामुळे कमी झालेली वाहन विक्रीवरही मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया राज्यात कोरोना संसर्गाची प्रकरणं वाढत आहेत. मागील 24 तासात आणखी 75 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालंय. मेलबर्नच्या उपनगरांमध्ये जास्त प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे इथं निर्बंध लागू करावेत का असा विचार प्रशासन करतंय. तसंच जास्तीत जास्त लोकांच्या चाचण्या घेण्याचा प्रयत्नही प्रशासनानं सुरू ठेवला आहे. दक्षिण पश्चिम चीनच्या सिचुआन या प्रांताला पुराचा मोठा तडाखा बसलाय. यांगस्ते ही नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहते. आतापर्यंत पुरात 12 जणांचा मृत्यू झालाय, 10 जण बेपत्ता झाल्यात. इथल्या येही या टाउनशिपमधील अनेक घरं पाण्याखाली गेली आहेत. अनेक महामार्ग पाण्याखाली गेल्यानं शहरांचा संपर्क तुटलाय. चीनच्या अनेक प्रांतांमध्ये मुसळधार पावसामुळे पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. दक्षिण पश्चिम चीनच्या चोंगकिंग, कियानजियांग या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडतो आहे. त्यामुळे अनेक घरं, रस्ते पाण्याखाली गेले आहेत. लांकियाओ या गावातील अनेक घरं पाण्याखाली गेली आहेत. काही ठिकाणी दरडी कोसळण्याच्याही घटना घडल्या आहेत. मध्य चीनच्या हुबेई प्रांतातील अनेक ग्रामीण भागातील अनेक घरांना पुराचा फटका बसलाय. आता पूर ओसरल्यानंतर बचावाच्या कामानं वेग घेतलाय. अनेक रस्ते या पुरामध्ये वाहून गेलेले आहेत. मदत कार्यात अडथळे येत आहेत. काही ठिकाणी शुद्ध पाणी आणि खाद्यपदार्थांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवतो आहे. लेबननची राजधानी बैरूतमध्ये दक्षिणेकडील उपनगरांमध्ये शेकडो हिजबुल्लाह समर्थकांनी मोर्चा काढला. या मोर्चात अमेरिका आणि इस्रायल विरोधी घोषणा देण्यात आल्या. लेबनीजचे परराष्ट्र मंत्री नसीफ हिट्टी आणि अमेरिकेचे राजदूत डिरोथी शिया यांच्यात बैठक होणार आहे. लेबनॉनच्या अंतर्गत प्रश्नात ढवळाढवळ करू नये अशी ताकीद या बैठकीत लेबनीज परराष्ट्र मंत्री यांनी दिली आहे. जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया. अजून काही घडामोडींकरता काही क्षणात भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. वळूया पुढच्या बातम्या. 2022 मध्ये होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या लोकप्रियतेची चाचणी म्हणून फ्रान्सच्या लोकांनी मतदान केलं. मतदारांनी रांगेत उभं राहून मास्क आणि सामाजिक अंतराचं पालन करत मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची ही दुसरी फेरी आहे. कोरोना व्हायरसमुळे देश लॉकडाऊनमध्ये जाण्यापूर्वी मार्चमध्ये पहिली फेरी आली होती. मॅक्रॉन यांनी आपल्या मतदानाचा हक्क उत्तर फ्रान्समधील ले टुचवेकच्या सी रिसॉर्टमध्ये जाऊन बजावला. पॅरिसच्या महापौर हिडाल्गो यांना विजयी घोषित करण्यात आलं. स्थानिक निवडणुकांसाठी झालेल्या मतदानात हिडाल्गोंनी आपल्या प्रतिस्पर्ध्याला पराभूत केलं. 2014 मध्ये त्या पहिल्यांदा महापौर म्हणून निवडून आल्या होत्या. आता 2024 पर्यंतच्या ऑलिम्पिकपर्यंत त्या महापौरपदी कायम असणार आहेत. एक्झिट पोलमध्ये पोलंडच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये विद्यमान अध्यक्ष
अंद्रेस टुडा यांना सर्वाधिक मतं मिळतील असं स्पष्ट करण्यात आलं, परंतु पहिल्या फेरीत टुडा यांना विजयासाठी आवश्यक असलेली 50%पेक्षा जास्त मतं मिळाली नाहीत. पहिल्या फेरीत टुडा यांना 41 मतं मिळाली, तर त्यांचे विरोधी ट्राझुस्कोव्स्की यांना 30% मतं मिळाली आहेत. आता दुसऱ्या फेरीतील मतमोजणीकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. पोलंडमध्ये अध्यक्षपदाच्या झालेल्या निवडणुकीमध्ये पहिल्या फेरीत कुणालाही स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. वॉर्साचे महापौर आणि विरोधी उमेदवार ट्राझास्कोव्स्की यांनी आता मतदारांना खुल्या विचाराचं सरकार हवं की पुराणमतवादी याचा निर्णय घेण्याची वेळ आली असं आवाहन केलंय. आता पुढील फेरी 12 जुलैला होणार आहे. रशियन औद्योगिक शहर निझनी टागिलमधील कारखानदार हे फार पूर्वीपासून रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. पुतिन यांना याच भागात सर्वाधिक मोठा जनाधार लाभतो. आताच्या घटना दुरुस्ती मतदानावरही या भागातून पुतिन यांना मोठं समर्थन मिळेल अशी आशा व्यक्त केली जाते. तर काही कामगारांनी मालकांकडून पुतिन यांच्या बाजूने मतदान करावं अशी जबरदस्ती केली जात असल्याचा आरोप केला. चीनच्या नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या स्थायी समितीची 3 दिवसांची बैठक हाँगकाँग इथं सुरू आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर आंदोलन करणाऱ्यांना बळाचा वापर करून पांगवण्यात आलं. या आंदोलकांवर मिरची फूड स्प्रेचा वापर करण्यात आला, मारा करण्यात आला. नव्या कायद्यामुळे हाँगकाँगची स्वायत्तता धोक्यात येणार असल्याचा आरोप या आंदोलकांनी केला आहे. हाँगकाँगमधील राष्ट्रीय सुरक्षा कायदा मसुद्यासह अनेक विधेयकांचा आढावा घेण्याकरता चीनच्या सर्वोच्च विधिमंडळाची बैठक सुरू आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष ली झानशू यांनी नवा मसुदा वाचून दाखवला. खासदारांनी फौजदारी कायदा, पेटंट कायद्यातील दुरुस्ती तसंच अल्पवयीन मुलांच्या संरक्षण आणि प्रशासकीय दंडाबाबतचा आढावा घेतला. चीनी सरकारकडून उईगर मुस्लिम आणि अल्पसंख्याकांच्या जन्मदर आटोक्यात आणण्याकरता कठोर उपाययोजना करण्यात येत आहेत. झिंजियांग प्रांतामध्ये 1 पेक्षा जास्त मुलं असल्यास त्याला कोणत्याही सवलती देण्यात येत नाहीयेत. नसबंदीची जबरदस्ती केली जात असून 1 पेक्षा जास्त मुलं असल्यास मोठा दंडही आकारला जातोय. मेक्सिको शहरामध्ये सरकार विरोधात आंदोलन करण्यात आलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विस्कटलेली आर्थिक घडी पाहता आम्हाला देशात सुरक्षित वाटत नाही असं आंदोलकांचं म्हणणं आहे. गरिबीमुळे आमचे हाल होत आहेत. राष्ट्राध्यक्षांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही संतप्त आंदोलकांकडून करण्यात आली. साओ पावलो इथं आंदोलकांनी एकत्र येत ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांच्या विरोधात आंदोलन केलं. लाल झेंडे आणि हातात बॅनर्स घेऊन आंदोलक एकत्र जमले होते. बोल्सोनारो सरकार हे LGBT समूह, गरीब जनता आणि महिलांकरता सुरक्षित नसल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे. निकेल प्रोसेसिंग प्लांटमधून आर्क्टिक या प्रदेशातल्या नद्यांमधील पाणी प्रदूषित होत असल्याची रशियामध्ये चौकशी करण्यात येते. आर्क्टिक समुद्राला जोडणाऱ्या नदीच्या भागांमध्ये काही ठिकाणी डिझेल गळती झाली होती. नॉरिल्स्क निकेल हे शुद्धीकरण प्रकल्प ज्यातून गळती झाल्याचा अंदाज आहे. अमेरिकेतील युटा राज्यामध्ये फटाक्यांमुळे जंगलाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरातील इमारतींमधील नागरिकांना त्वरित बाहेर काढण्यात आलं. जोरदार वारं सुटल्यानं आग विझवण्यामध्ये अग्निशमन दलाला अडथळे निर्माण होत आहेत. पोप फ्रान्सिस यांनी सिरियातील संघर्ष मिटवण्यासाठी संयुक्त राष्ट्र आणि संबंधित देशांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन केलंय. सिरियातील संघर्षामुळे निष्पाप नागरिकांचे हकनाक बळी जात आहेत. त्यामुळे शांततेनं सर्वसामान्यांनी तोडगा काढावा असं आवाहन केलं जात आहे.